नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट रुपेश सोनवणे. कायदा आपल्या दारी या सेशनमध्ये आजचा विषय आपला हा जामिनी संदर्भातील आहे. तर खूप वेळेस असं होतं की एखादी व्यक्ती गुन्हा करते आणि कोर्ट त्या व्यक्तीला जामिनावरती सुटण्यासाठी जामीनदार मागते. तर अशा वेळेस आपण अथवा आपल्या समवेत असणारे काही लोक हे त्या व्यक्तीसाठी जामीनदार म्हणून पुढे येतात. पण असं करत असताना त्यांना काही अडचणी पुढे येणार आहेत या संदर्भात त्यांना काही कल्पना नसते. तर ज्यावेळेस आपण जामीनदार होतो त्यावेळेस जर ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे ती व्यक्ती कोर्टात वेळच्या वेळ हजर झाली नाही तर जामीनदार म्हणून कोर्ट आपल्याला ग्राह्य धरतं आणि त्या संदर्भामध्ये कोर्ट जे जामीनदारीची जी फीज असते, जी जामीनदाराचे जे पैसे असतात, की जी रक्कम जामिनासाठी घेतली जाते तेवढी रक्कम कोर्ट आपल्यापासून घेते. त्याचबरोबर की आपण जामीन राहिल्यामुळे समोरील व्यक्तीने ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे त्या व्यक्तीच्या न कोर्टात जाण्याने कोर्टाद्वारे एक प्रकारे आपल्याला नोटीस बजावली जाते. तर ही गोष्ट लक्षात असू द्या की एखाद्या व्यक्तीच्या बद्दल तुम्ही जर जामीन राहत असाल तर ती व्यक्ती जर विश्वासाची नसेल तर कृपया करून आपण त्या व्यक्तीला जामीन राहू नये या संदर्भात नोंद घ्यावी. धन्यवाद.